तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे पुरी आणि भाजी. तर इथं मी भाजीसाठी बटाटे घेतलेले आहेत 5 ते 6 आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. बटाट्याचे सालं काढून कांदा आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे मी. आता ह्या कांद्याच्या फोडी करणार आहे मी 4. तर आता माझा हा कांदा पण चिरून झालेला आहे. त्याच्यानंतर बटाटा पण मी चिरून घेते. बटाट्याच्या पण 4 अशा फोडी करून घेणार आहे मी. तर इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी आणि आल्याचा तुकडा पण घेतला आहे एक. आता ही जी कोथिंबीर आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे मी आधी. आता ही कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली आहे मी. आता इकडं गॅसवरती कढई ठेवून चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे मी. आता हा जो कांदा आहे तर थोडं पाणी टाकून हे कांदा मी थोडं शिजवून घेणार आहे. तर ह्याच्यावर ताट झाकून हे 5 मिनिटासाठी ठेवून देणार आहे मी असं. तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आपला कांदा छान असा शिजला आहे. आता मी एका डिशमध्ये हे कांदा काढून घेणार आहे. तर आपला कांदा काढून झालेला आहे. आता ह्याच कढईमध्ये मी आता हे जे बटाटे होते चिरलेले ते टाकून घेतले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हळद आणि मीठ टाकून हे बटाटे अर्धे कच्चे असे शिजवून घेणार आहे मी. तर 3 ते 4 मिनिटासाठी हे बटाटे मी शिजवून घेणार आहे मंद गॅसवर. तर आता ह्याच्यावर ताट झाकून ठेवते मी. तर तोपर्यंत इकडं मी फोडणीची तयारी करणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं आलं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकणार आहे आणि लसूण पण टाकलेला आहे आणि ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेणार आहे मिक्सरला. तर तुम्ही बघू शकता बारीक अशी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे. तर हा जो कांदा होता आता गार झालेला आहे थोडा. तर हे पण मी मिक्सरला बारीक ह्याची पेस्ट काढून घेणार आहे. तर ही बघा अशी ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेतलेली आहे कांद्याची. कांदा शिजवून जर आपण भाजी केली तर खूप छान होती त्याची भाजी. आता हे आपले बटाटे पण अर्धे कच्चे छान शिजलेले आहेत. तर बटाटे जे आहेत तर ताटामध्ये काढून घेतलेत मी. आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे 1 चमचा. आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची जी पेस्ट केली होती ती पण टाकून घेणार आहे आणि हे छान असं ह्याला परतून घेणार आहे. छान असं हे परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट जी केली होती ती टाकून घेणार आहे मी आता. आणि हा जो कांदा आहे छान असं ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर ह्या भाजीमध्ये दुसरं काही टाकलेलं नाही आहे मी, फक्त कांदाच वापरलेला आहे बटाट्याच्या भाजीमध्ये. तर अशी भाजी जर केली तर खूप छान होती चवीला. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता आपला जो कांदा आहे तर छान असा परतून झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी घरचा काळा मसाला टाकला आहे 1 चमचा आणि अंबारी मसाला टाकला आहे 2 चमचा आणि 1 चमचा गोडा मसाला टाकून घेतला आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद. आता हे सर्व मसाले जे आहेत तर छान असं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. कांदा जो आहे तो छान असं परतून घ्यायचा, कच्चा राहायला नाही पाहिजे कांदा. तर तुम्ही बघू शकता तर छान असं हे परतून झालेलं आहे. ह्याला तेल पण छान सुटलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये हे जे बटाटे आहेत शिजवलेले ते टाकून घेते. टाकल्यावर लगेच ह्याच्यावरती ताट झाकून घेतलं आहे मी, कारण जी फोडणीची जी वाफ असते ना ती भाजीमध्येच राहते, त्याच्यामुळे ताट झाकून घेते मी फोडणी दिल्या दिल्या. आता ही सर्व भाजी जी आहे तर छान अशी फिरवून घेते मी. तर ही भाजी जी आहे तर छान मिक्स करून घेतली आहेत मी सारे मसाले. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकणार आहे मी. आणि ही जी भाजी आहे तर 2 ते 3 मिनटं मी फुल गॅसवर शिजून घेणार आहे आणि नंतर 5 मिनटं मंद गॅसवर ही भाजी शिजून घेतली आहे मी.
तर तुम्ही बघू शकता ही भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे मस्त. तर ह्याच्यावर आता कोथिंबीर टाकून घेणार आहे मी बारीक चिरलेली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता इथं पुऱ्या करण्यासाठी मी पोळी लाटून घेतलेली आहे मी. आता वाटीच्या साह्याने ह्याच्या पुऱ्या काढून घेणार आहे मी गोल अशा. तर एका पोळीमध्ये 4 पुऱ्या निघलेल्या आहेत. तर आता माझ्या ह्या पुऱ्या काढून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम गोल अशा पुऱ्या निघतात वाटीने काढल्यावर. आता हा जो स्टार तयार झालेला आहे मध्ये पुऱ्या काढल्याचा तो पण काढून घेते मी. तळ्यावर खूप भारी दिसतो हा स्टार. तर आता इकडे तेल गरम करायला ठेवले आहे मी. तर आता हे जे स्टार काढून घेतला होता मी पुरीचा तो टाकून घेतला आहे आधी मी तळण्यासाठी. तुम्ही बघू शकता छान असा फुगला आहे हा स्टार. तर छान असं हे तळून झालेले आहेत आपले दोन्ही स्टार. तर मी आता हे काढून घेते. तर हे काढून घेतलेले आहेत मी आता ह्याच्यामध्येच मी दुसऱ्या पुऱ्या पण तळून घेणार आहे अशाच. तर छान अशी टम्म अशी पुरी आपली फुगलेली आहे तुम्ही बघू शकता. तर आता हे पुऱ्या पण तळून झालेल्या आहेत आपल्या. तर मी आता हे काढून घेते एका टोपल्यामध्ये. तर हे बघा किती मस्त झालेले आहेत आपल्या पुऱ्या. आता दुसऱ्या पुऱ्या ज्या आहेत त्या पण मी अशाच करून घेतलेल्या आहेत. तर माझ्या सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. तर आता इथं मी ताट वाढून घेणार आहे. तर बटाट्याची भाजी तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर ही बघा आपली पुरी किती छान झालेली आहे. तर आता ह्याच्याबरोबर मी कुरडई पण तळून घेतलेली आहे. ती पण घेणार आहे ताटामध्ये. तर आपली ही छान मस्त अशी एकदम वेगळी अशी ही बटाट्याची भाजी आणि पुरी तयार झालेली आहे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर आपली ही पुरी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता. ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांना सगळ्यांना धन्यवाद मनापासून.